शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये 3 तास बैठक झाली। काल सिल्वर ओकवर ही बैठक झाल्याची माहिती मिळत आहे। शरद पवारांची पार्थ पवारांसोबत विलीनीकरणावर चर्चा झाली की मग शरद पवारांनी पार्थ पवारांना काही कानमंत्र दिला हे अस्पष्ट आहे। मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये तब्बल 3 तास बैठक झाली आहे। शरद पवारांची पार्थ पवारांसोबत विलीनीकरणावर चर्चा झाली की पवारांनी पार्थ पवारांना कानमंत्र दिला हे अस्पष्ट आहे। गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चा दिल्लीमध्ये रंगू लागल्या। मात्र आपला पक्ष एनडीएत नाही तर विरोधात असल्याचं भाष्य पवारांनी पक्षाच्या बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती। दुसरीकडे दिल्लीमध्ये अशी चर्चा आहे की भाजपनं दोन्ही राष्ट्रवादींना त्यांच्या विलीनीकरणाचा पेच सोडवायला सांगितलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांची शरद पवारांसोबत झालेली 3 तासांची बैठक महत्त्वाची मानली जाते। या बैठकीत शरद पवारांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या भवितव्यावर चर्चा केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। गेल्या काही महिन्यांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत कलह सुरू असून पक्षातले वाद वारंवार चव्हाट्यावर येत आहेत। राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी थेट पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना दिलाय। त्यानंतर तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पक्षातल्या नेत्यांनीही प्रश्न उपस्थित केले। पक्ष ताब्यात घेण्याची लढाई करण्यापेक्षा जर माननीय सुनेत्रा वहिनी आणि पार्थदादा करताय तुम्ही यांना पक्ष ताब्यात घ्यायचंय आता त्याच्या तसं तर दिसते, मग का तुम्ही पवारांच्या म्हणजे अजितदादांच्या कुटुंबाला त्रास का देताय? प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजे, झाले ना 2 आणि 3 वर्ष। आणि माननीय अजितदादांची सुद्धा तीच इच्छा होती। जशा पद्धतीने आता सगळी संघटना प्रदेशाध्यक्ष रिशफलिंग मध्ये होत आहे, प्रदेशाध्यक्ष सुद्धा बदलले गेले पाहिजेत। हेच माननीय अजितदादांनी आम्हाला तेव्हा सांगितलं होतं, मी बदलणार आहे हे माननीय अजितदादांनी आम्हाला सांगितलं होतं। एकीकडे पक्षांतर्गत कलह आणि दुसरीकडे दिल्लीतून विलीनीकरणासाठी असलेला दबाव, यामुळे या 3 तासांच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय।